नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणावरील 25 प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. साक्षरता प्रसार शिबिरांचे निमंत्रण आले असते तर शिक्षक सहभागी झाले असते. हा वाक्य प्रकार ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, संकेतार्थी वाक्य. छावा या कादंबरीचे लेखक कोण? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, शिवाजी सावंत. सुरुवात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, अंत. तोंडात तीळ शिजणे, भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. नाशिवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अविनाशी. वाक्याचा प्रकार ओळखा. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, विद्यार्थी. स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय निवडा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रतिष्ठापित. खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा पर्याय शोधा. मिनलला थंडी वाजते. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, अकर्मक कर्तरी प्रयोग. शंकर पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव सांगा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, वळीव. दाती तृण धरणे म्हणजे काय? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, सावध असणे. ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो असा प्रयोगाला प्रयोग म्हणतात. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, समापन कर्मणी. अग्निपंख हे डॅडॅस यांचे आत्मचरित्र आहे. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. सावळा गोंधळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अव्यवस्थितपणाचा कारभार. पाणउतारा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, अपमान करणे. बालकडू पाजणे म्हणजे काय?
आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, बालमनावर संस्कार करणे. सर्वांना समज दिली जाईल. प्रयोग ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, कर्मकर्तरी. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर. खालीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ चुकीचा दिलेला आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, नावे ठेवणे, स्तुती करणे. वाटसरू पाणी मागत होता. अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, सेवक. पोटभर जेवण करून ती तृप्त झाली. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तृप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, अतृप्त. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, दुर्ग तलाव. भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा अर्थ काय आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, उपकार नकोत पण छळ आवर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज.